मी प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिपद आणि खाते वाटपाचा तिढा सुरू होता। निकालाच्या जवळपास 20 ते 22 दिवसांनी खाते वाटप जाहीर करण्यात आले। तर खाते वाटप जाहीर झाल्यानंतर आज बऱ्याच मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारलाय। या सगळ्या घडामोडीत लहान वयात ज्या मंत्रालयात अगरबत्ती कॅलेंडर विकले त्याच मंत्रालयात त्या मुलाने मंत्रिपद म्हणून पदभार स्वीकारलाय। मी प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की एखाद्या सिनेमाला साजेशी अशी एक गोष्ट समोर आली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबाबतची ही गोष्ट घडली आहे। आज प्रताप सरनाईक यांनी परिवहन खात्याचा पदभार स्वीकारलाय। त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली आगामी निर्णय सांगताना भूतकाळातही जगावला। त्याच मंत्रालयात आज कॅबिनेट मंत्री सरनाईक यांच्या बालपणाचा काळ काहीसा आव्हानात्मक गेलाय। घरच्या आर्थिक खर्चाला हातभार लावताना सरनाईकांनी काही व्यवसाय केलं, त्याचीच आठवण आज मंत्रालयात प्रताप सरनाईक यांनी सांगितली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की मंत्रालयाशी माझा संबंध आता काही वर्षातील नाही आहे, लहानपणापासूनचा संबंध आहे। मुंबईतील दादरमध्ये राहत असताना मी मंत्रालयात येत असे। वयाच्या 12व्या वर्षी या मंत्रालयात मी कॅलेंडर आणि अगरबत्ती विकायला यायचो, अशी आठवणही त्यांनी सांगितली आहे। लोकांचे प्रेम, आशीर्वाद आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दाखवलेला विश्वास यामुळे आपण पुन्हा एकदा त्याच मंत्रालयात कॅबिनेट मंत्री म्हणून इथं आलो असल्याचे सरनाईक यांनी सांगितलं। मुंबईतून डोंबिवलीमध्ये राहण्यास गेल्यानंतर ॲटो रिक्षा चालक म्हणून आणि रात्रीच्या वेळी ऑमलेट पावची गाडी लावून घरच्या आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडल्याचे सरनाईक यांनी सांगितलं आहे। पहिल्याच दिवशी एसटीचा महत्त्वाचा निर्णय घेतला। एसटी कर्मचाऱ्यांचा ऑनलाईन बदल्यांबाबत लवकरच कागदोपत्री निर्णय जाहीर केला जाणार आहे, असेही प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे। परिवहन खात्यातील बढत्यामध्ये पारदर्शकता आणण्यात ऑनलाईन बदल्या आणि बढती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधी हाताशी घेऊन बदल्या होणार नाहीये। एसटी सुव्यवस्थित आणण्यासाठी प्रयत्नशील असून संपूर्ण बदल्या ऑनलाईन करणार असल्याचं देखील प्रताप सरनाईक यांनी यावेळी म्हटलं आहे। याच आठवड्यात अंमलबजावणी होईल असेही आश्वासन देखील सरनाईक यांनी दिलं आहे। मित्रहो, त्यामुळे आता प्रताप सरनाईक यांची ही यशस्वी स्टोरी आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर। श्री प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक मी प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल। मी प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम।